हवी नाही का मला? अगं गाव आपलं असलं तरी बी इथे सध्या दरोडेखोर आणि असुरांचं राज्य आहे. दरोडेखोरांना सगळ्या गावांनी हरवलंय आणि आपल्यावर आशीर्वाद आहेच की. आई तुळजाई आणि महादेवांना वाहतो तेच फुल आहे. ही नक्की गेली कुठे होती? तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? तुमचं म्हणणं काय? तुम्ही एकत्र घसरलात, दोघांची डोकी एका वेळेला दगडावर आपटली आणि तुम्ही बेशुद्ध पडलात. आम्हाला तर एवढंच आठवतंय असुर नरेश. नंदी, जे असुर माझ्या मागे लागले होते त्यांच्या मालकापर्यंत माझा संदेश योग्य प्रकारे पोहोचला आहे. असुरांचा मालक म्हणजे हा नक्की आहे तरी कोण? कोणी पाठवले होते ते असुर? तू या खेळात माझ्या आधीपासूनच, पण एक गोष्ट तुला माहित नाही आणि ती महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. कोणती गोष्ट प्रभू? तुम्ही असं कोड्यात का बोलताय? सांगतो, स्पष्टच सांगतो. तुझं त्या महिपतीबद्दल काय मत आहे? महिपती बद्दल बरा मुलगा आहे, पण विचित्र आहे जरा. कधी काय वागेल सांगता येत नाही. तो जेव्हा गावात नवीन आला होता ना, तेव्हा तर त्याचा काही अंदाजच लागायचा नाही. मला माहितीये प्रभू, मला आधी वाटलं होतं की तो म्हणजे तुम्हीच आहात. तुम्हीच त्याचं रूप घेऊन या भूलोकी अवतारला आहात. क्षमा करा प्रभू, पण किती चुकीचा विचार करत होतो मी. विचार चुकीचा असला तरी पूर्णपणे चुकीचा नव्हता, कारण महिपतीकडून तुला नक्कीच एका शक्तीची जाणीव झाली असणार. जाणवलं तर खरं, पण तसं का असेल? कारण तो सर्वसामान्य मुलगा नाही. त्याच्या अंगात खूप शक्ती आहे आणि ही फक्त शारीरिक शक्ती नाही तर तंत्रशक्ती सुद्धा आहे. अरे बापरे, हो का? पण म्हणजे नक्की आहे तरी कोण? महिपती हा महिषासुराचा अंश आहे. काय सांगताय प्रभू? वयस्तंभिनी नावाची विद्या वापरून महिषाने स्वतःचा तरुण अंश त्याच्या शरीरामधून बाहेर काढला. स्वतःच्या दिव्य शक्तींची कुठलीच स्मृती नसलेल्या जगदंबाला जिंकण्यासाठी त्याने हे केलं. जगदंबा ही तुळजाचा अंश आहे, म्हणून साक्षात महादेवांनी मला त्यांचा अंश म्हणून या खेळासाठी इथे पाठवलंय. प्रभू, अहो किती दिव्य परिस्थिती आहे ही. याचा अर्थ या क्षणी या गावात 3 महाशक्ती त्यांच्या अंश रूपात राहत आहेत. तर महिषासूर, तुळजादेवी आणि साक्षात महादेव. हा खेळ तर खूपच अटीतटीचा असणार आहे. हो, मला जाणीव आहे याची, आणि म्हणूनच आपण या खेळात हरलो तर आपल्याला परवडणार नाही. कारण आपण जर या खेळात हरलो तर जगदंबा आणि तिच्याबरोबर तुळजाची दिव्य शक्ती महिषाच्या हाती लागेल आणि विनाश होईल. नाही प्रभू, नाही. आपण हरायचं नाही. तुम्ही सांगाल ते करेन मी. महिपती यात त्याचा खेळ खेळणार, आपण सुद्धा खेळणार. पण जगदंबाच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची आपल्याला पावलोपावली गरज लागणार आहे. आणि त्यासाठी तुला एक काम करायचं आहे. प्रभू, तुम्ही केवळ आज्ञा करा. असुर नरेश, अयो काय झालं की हो तुम्हाला? आणि कुठे राहिलात तुम्ही? मी पुन्हा पुन्हा तोच विचार करतोय. हा योगायोग काहीतरी विचित्र आहे. आपले दोन्ही असुर एकत्र घसरले आणि दगडावर त्यांची डोकी आपटली, नाही का? एकाच वेळी. कोणी किरकोळ देहयष्टीचे मनुष्य नव्हते, असुर होते. अयो, काय म्हणायचं तुम्हाला? खोटं बोलतात का काय ते? आणि काय करता हो तुम्ही?
अयो 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 पाप मरेल किंवा मी असुर नरेश. तो दगड खाली टाका. अयो तो दगड खाली टाका, खाली टाका म्हणतो मी. अयो 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 असुर नरेश का डोकं मी का फिरलं. मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी तुझ्या डोक्यात दगड मारला. तू असुर आहेस. बेशुद्ध पडलास. हे कसं काय पडेल मी असुर आहे की हो. हेच म्हणतोय मी. ते दोघेही असुर होते. डोक्यात दगड बसल्यावर बेशुद्ध पडणारे दुर्बल मनुष्य नव्हते. तरीही ते बेशुद्ध पडले. ते खोटं नक्की बोलत नसणार. अयो पण या घटनेमागे नक्की काहीतरी काळबेर आहे. काळ बेर खरंच का काय असुर नरेश. मला तर दाट संशय येतोय. त्या शिवावर आपल्याला लक्ष ठेवायला लागणार. आणि त्या दोन असुरांवरही. या शिवाचं सत्य काय आहे हे मी शोधून काढणारच. अय्यो ती नाही 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 प्रभो, ती इथे नको. नंदी, दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. तुलाही माहितीये या कामासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती तीच आहे. प्रभो तुम्हालाही माहितीये ना ती किती बडबडी आहे. ती माझं ऐकत सुद्धा नाही. वर सगळ्या गोष्टीत तिला माझ्यासोबत वाद घालायचा असतो. नाही तिला माझ्यासोबत वाद घालायला आवडतो. नंदी, काहीही असलं तरी या कामाला पूर्णत्वाला नेऊ शकण्यासाठी सक्षम असणारी ती एकटीच आहे. अगदी सहज, कारण तुळजाला ती अंतर्बाह्य ओळखते. प्रभो नंदी, नंदी, ठीक आहे तुम्ही म्हणतायत तसं. पण प्रभू तिने जर इथं येऊन माझ्याशी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्ही तिला समजावणार आहात. मनुबाई, यावेळी आपण कशासाठी आलोय गावात? तुझ्या मालकांना भेटायला? अयो एवढ्या लवकर मी काय त्यांना भेटणार नाही की ग. मग कशासाठी आलोय? हा, त्या जगदंबेला उचलून आणायला. इथंच राहते ना ग ती पोरगी. आता तिचा नायनाट करते. रात्रीच्या अंधारात तिच्या घरातच घुसते. अयो भागाबाई, आपल्याला इथे जायचं नाही की ग. आपल्याला कुठे जायचं आहे ते सांगते बघ तुला. चल. हे काय आहे? माझ्या राणीने मला दिलं आहे हे. ह्यात काय आहे माहिती का ग तुला? माणसांना आजारी पाडण्याचं द्रव्य. याला विषारी द्रव्य असं म्हणतात. यातले 2 थेंब या पाण्यात पडले की मग सुरू होईल बघ आपला खेळ. आता सुरू होणार बघ आपला विनाशकारी खेळ. अव चटणी भाकर दिली आहे. वाटेत भूक लागली तर खाऊन घ्या. तुझं काही बोलणं झालं का जगदंबाशी? कशाबद्दल? कशाबद्दल काय? आपण बोलत होतो ना काल त्या विषयाबद्दल. कुठला विषय? अगं असं काय करतीस? कालच तू बोलत होती ना आपण हिचं लग्न करायला पाहिजे,
एखादा चांगला मुलगा बघायला पाहिजे त्या आयुष्याबद्दल. मग त्यात तिला काय विचारायचं आहे? आपण जे बी ठरवू तिच्या भल्याच असेल ना व? पण तरी आपण एकदा तिला विचारून बघायला पाहिजे. तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. ती काय बी म्हणली तरी बी माझं ठरलेलं आहे. मी काही तिच्यासाठी चांगल्या नवऱ्याचा शोध सोडणार नाही. जगदंबा, काय नाही, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ये ना, ये बस. हा, तुझ्याशी जरा एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला ना बाबा. हा, पूजा झाली? हो झाली. हा. देवळात जाणार आहेस? अजून तसं काही ठरलं नाही. कदाचित जाईन. का हो बाबा? काही नाही, म्हणजे असंच. तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही कमी वाटत नाही ना? म्हणजे अगं, मी नसतो ना इथं आदन मधनं, म्हणून विचारलं. आज तुम्ही असं का बोलताय बाबा? तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ना माझ्याशी? हा. मग बोला ना, मी ऐकते. हा, हे बघ, माझ्या मनात, म्हणजे तुझ्या आईच्या मनात, म्हणजे दोघांच्या पण, म्हणजे हे बघ, आम्ही तुझ्या भविष्याबद्दल विचार करतो आणि आम्हाला असं वाटलं का तुझं आता पळा लवकर, पळा, जीव वाचवा, पळा. एवढा आरडाओरडा कसला? काय झालं असेल ग? बघायला हवं. लोक घाबरून ओरडतात असं दिसतंय. चला बघूयात. हा. बाबा, हे कोणतं संकट आले गावावर? माझं गाव किती सुखानं नांदत होतं. कोणालाच कुठलाच आजार नव्हता. प्रत्येक जण धडधाकट निरोगी होता. हे अचानक कशामुळे झालं असेल? काय कळाया मार्ग नाही. चल बघू, एकेकाला जमेल तशी मदत करू. काय रे, काय होतंय? कालपासून डोकं दुखते खूप. कशाने होत असेल? पाणी दिलं का? नाही दिलं. जा जा, पाणी आण. मावशी, खूप जास्त दुखतंय का हो पोटात? होय ग जगदंबा, काल रात्रीपासून पोटात दुखायला लागले आणि काय बी खाल्लं तर उलट पडायला लागले बघ. अरे बापरे, थांबा, मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते. हे काय झालंय? आई, नुसतं खाज होते. मी याला बघतो. हा, काय झालं काकी? जगदंबा, अगं बघ ना ग, माझ्या अंगावर कसले चट्टे उठलेत. लय दुखतंय ग, खाज सुटली. काय करावं काहीच कळना. अरे काय होतंय हे तुला? थांब, काहीतरी मार्ग काढू आपण. दादा, काय झालं तुम्हाला? काय कळत नाही. सकाळपासून नुसती पोटात आग होती. लय पोटात दुखते ग. बाबा, किती त्रास होतोय सगळ्यांना. वैद्यभुवांकडे जाऊन दाखवायचं तर तेही शक्य नाही. एवढ्या लोकांना त्रास होतोय, ते तरी किती जणांना तपासणार? कोणाकोणाला औषध देणार? हा असा अचानक कसा त्रास सुरू झाला असेल?
प्रत्येकाचा आजार वेगवेगळा आहे का? कुणाचं डोकं दुखतंय तर कुणाचं पोट दुखतंय, कुणाला चट्टे आले तर कुणाला उलट्या होत आहे. तेच ना, हे काय झाले नक्की? कोप झालाय गावावर, देवीचा कोप. होय, कोपच आहे हा. मी सांगितलेलं विधी आणि कर्म करू दिलं नाहीस ना, बघ त्याची फळं भोगावी लागतात. गावावर देवीचा कोप झालाय, आता सगळ्यांना त्रास होणार आणि अखेर मृत्यू होणार. नंदी महाराज, प्रणाम नंदी महाराज. खूप दिवसांनी आज कैलासावर आलात, कसे आहात? मी ठीक आहे, पण मला आता तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये. एका महत्वाच्या कामासाठी मला कक्षात जायचं आहे. अहो, कोणतं काम? ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. सांगा की नंदी महाराज. शिवा या तरुण मुलाच्या रूपात आपले महादेव भूलोकावर वास करत आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहेच. याच महादेवांनी म्हणजे शिवाने एका व्यक्तीला कैलासावरून भूलोकी आणण्याची आज्ञा केली आहे. खरं तर त्या व्यक्तीला नेण्याची मला अजिबात इच्छा नाही आहे, पण महादेवांची आज्ञा आहे, ती पाळावी तर लागणारच. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण व्यक्ती? देवीचा कोप वगैरे काहीही नसतं, हे फक्त आजारपण आहे. होय का? आणि कशाने येतं ग आजारपण? आणि आत्ताच कसं आलं? तुझं एवढं धड दाकड गाव आणि हितली माणसं आधी आजारी का पडली नाहीत ग? सांग की. अगं दरोडेखोर गावावर चालून आले, तो बी देवीचा कोपच होता. काहीही बोलू नका, हे चुकीचं आहे. मी म्हणते तेच खरं आहे. या आधी पण गावाला सावध केलं होतं. आता मी सांगते, देवीचा कोप हायो. आणि ह्यो कोप जर थांबवायचा असल तर देवीला बकर कोंबड देऊन तो शांत करायला हवा, नाहीतर हा कोप वाढत जाईल. काहीही काय बोलताय तुम्ही? देवीला काय पाहिजे हे फक्त मला कळतं. तुझ्या परीस 4 पावसाळं जास्त पाहिलेत मी. आधी बी हे समद मी करणार होते गावासाठी, पण तुम्ही समद्यांनी या जगदंबाचं ऐकलं. स्वतःच धन वाचवायला देवीला मान द्यायला नकार दिलात. ही बाई जे काही करतीये त्याने आपल्या गावावर आलेलं दरोडेखोरांचं संकट नाही टळणार. तूच माझं डोळं उघडलंस, नाहीतर हिच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेच्या काही गोष्टी करायला मी निघालो होतो. म्हणूनच आता देवीचा पुन्हा कोप झालाय. परत आलीये तिचा मान घ्यायला. कसला मान? देवी आई असं काहीही मागत नसते. अतिशय प्रेमाने आम्ही देवीला जे काही देतो
ती ते गोड मानून घेते. हा, हे खरं आहे. देवी आई समध्या भक्तांवर सारखंच प्रेम करते आणि ती स्वतःसाठी काय बी मागत नाही. आणि तसंही कुठल्याही मुक्या प्राण्याचा निष्कारण जीव घेऊन तिला काय मिळणार आहे? मला हे अजिबात पटत नाही. खोट आहे हे सगळं. तुला काय म्हणायचंय? देवी आईला कोणाचा बळी द्यायची गरज नाही. नाही, देवी आई असं काहीही मागत नाही. गावात पाऊस नाही, कडाक्याचं ऊन नाही, का थंडी नाही, तरी बी ही रोगराई पसरलीये का? ह्या देवीचा कोप नाही. नाही, आजारपण कधीही येऊ शकतं. असं मग तू कशा पायी घाबरून गेलीयस ग? तुम्ही जर का या जगदंबेचं ऐकत बसला तर तुमचं वाटोळं होईल, वाटोळं. नाईनाट होईल तुमच्या घरादाराचा. तुमच्या बायका मुलांचा जीव तुम्ही धोक्यात घालताय. आता माझं ऐका. तिच्यामुळे देवी कोपलीये. ही देवीला शांत करण्यापासून मला अडवते. तिला आधी गावाच्या बाहेर हाकलून द्या.